तुम्हाला डोळसपणाने मतदान करायचंय। मी उतरल्यानंतर मुद्दामून मी का बोलतोय, कारण मी माणसांना त्या दोष देत नाही, मी यंत्रणेला दोष देतोय। आणि सगळी चॅनल्स आहेत त्यांना मी सांगतोय की हे जे मी बोलतोय ते दाखवा। मी हेलिकॉप्टरने आल्यावरती 8-10 जण माझ्या स्वागतासाठी उभे होते। म्हटलं काय करायचंय? नाही, बॅग तपासायची। म्हटलं तपासा। त्यांचा व्हिडिओ काढलाय। मग त्या अधिकाऱ्याला विचारलं, एक लक्षात घ्या, कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासतात त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा, त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा, आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा। कारण हा अधिकार आहे आपला, हा अधिकार आहे मतदात्याचा, तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा। तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही। तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा, हा अधिकार आहे तुम्हाला। नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्यांना अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिस्यापासून ओळखपत्रापर्यंत सगळं तपासा। आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काही रागावलेलो नाही अजिबात। तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय। मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? दुसरा तुमचा कोण? तरबूज, त्याची बॅग तपासायला हवी की नको? कारण पंतप्रधान येतात सगळं, मला मी बघितलेलं नाही पण वायुदलाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे। पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात, दुकानांना सांगतात बंद करा, ट्रॅफिक अडवला जातो आणि मग हे सुसाट वेगाने जातात। पण पंतप्रधान असो, अमित शहा असो, मिंधे असो, तरबूज नाही देवेंद्र असो, अजित पवार असो, यांच्या बॅगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील। आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही, निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही। आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच, आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांच्या बॅगा तपासा। कारण लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून मिंद्यांच्या बॅगा चालल्या होत्या, हे कपड्याच्या बॅगा होत्या। एवढे कपडे एका वेळेला घालता तुम्ही? एक तर उन्हाळा होता, पण एवढ्या बॅगा तुम्ही उतरवताय। या सगळ्या बॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील। होऊन जाऊ द्या, मोकळ्या वातावरणात निवडणुका घेऊया। तुम्ही आमचं तपासा, आम्ही तुमचं तपासतो। येऊ द्या उघड, सगळंच उघडा, काही हरकत नाही आम्हाला। पण हा जो काय नालायकपणा चाललाय याला मी काही लोकशाही मानायला तयार नाही। ही लोकशाही असू शकत नाही। लोकशाहीमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही। पंतप्रधान एक तर देशाचे पंतप्रधान आहेत। शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन, मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजेत, कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात। तुम्हाला हा लाडका, हा आवडता, तो नावडता करण्याचा अधिकार राहत नाही। आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना की तुम्ही संविधान बदलायचा तुमचा मनसुबा आहे, तो याच्यासाठी म्हणतो आहोत। किती सभा घेत आहेत आज तर? रोज म्हणजे हल्ली रोज महाराष्ट्रामध्ये येत आहेत। मोदी पण येत आहेत, अमित शहा पण येत आहेत। बरं, आलं तर वेगळं काहीतरी बोला, वेगळं काहीच नाहीये। काल परवाकडे इकडे कुठे आले होते अमित शहा, आणि त्यांनी सांगितलं की 370 कलम काढलं, त्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे बसलेत। अहो पण ते काढताना उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर बसलेला होता आणि नंतर तुम्ही मला ढकललात, मग मी तुम्हाला लाथ मारली। पण काश्मीर मधल्या 370 कलम जे तुम्ही काढलं, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला। मग मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला सोयाबीनला भाव मिळतोय का रे बरोबर?
कापसाला मिळतोय का? पीक विमा मिळतोय का? नुकसान भरपाई मिळते का? अरे पण 370 कलम काढलं ना, तरी सुद्धा तुम्ही असे बोलता. काय समजतंय की नाही तुम्हाला? 370 कलम काश्मीरचं काढलं आणि तुम्ही तुमचा सोयाबीनचा भाव घेऊन बसलात. अमित शहाजी, काश्मीरच्या 370 कलमाचा माझ्या शेतकऱ्याशी काही संबंध नाहीये. त्याला सोयाबीनला भाव तुमचं काढलेलं 370 कलम देऊ शकत नाही. त्याच्या कापसाला भाव तुमचं काश्मीर मधलं काढलेलं 370 कलम देऊ शकत नाही ना. त्याला इथे जो कोळसा उद्योग आहे त्याच्यामध्ये रोजगार तो देऊ शकत नाहीये. कोणाचा आहे रोजगार? कोण आले तिकडे? सगळे बाहेरची लोक. कोण आलंय? तुमच्यापैकी किती लोकांना तिकडे नोकऱ्या मिळाल्यात? मग कोणाचं आहे आपण पोचतोय? आज चंद्रपूरमध्ये मी आलोय. लोकसभेच्या वेळेला किंवा मधल्या काळामध्ये माझ्याकडे बातमी आली की अदानी हा राक्षस हा केवळ मुंबई पुरता नाही, चंद्रपूरची शाळा, ती मार्केल का कुठली शाळा, ती शाळा पण अदानीला दिलेली. काय म्हणून दिली? सगळे एअरपोर्ट, देशातले प्रमुख एअरपोर्ट अदानीकडे, पोर्ट म्हणजे 20 प्रकल्प अदानीकडे. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जी वीज वापरतो ती सुद्धा एक करार झालाय की ती सुद्धा अदानीकडनं घ्यायची. मग ती सौर ऊर्जा असेल नाही तर थर्मल असेल, असं अग्रीमेंट केलं की अदानीकडनं ते घ्यायचं. अदानीने ते जिंकली ती बोली. आणि प्लांट कुठे लागला? गुजरात. जमिनी कोणाच्या किमती वाढल्या? गुजरात. रोजगार कोणाला मिळाल्या? तिथल्या लोकांना, गुजरात. आणि आम्ही काय त्यांची भांडी घासायची? हा राग माझा जो आहे तो इथे आहे. आज आपण जे काय मोदीजी आणि शाह तुम्ही जे काय इकडे फिरताय, आम्हाला तुमच्याबद्दल काही नाहीये. पण ज्या पद्धतीने तुम्ही एकूण हिंदू मुसलमान दंगे लावण्याचा प्रयत्न करता आहात, बटेंगे तो कटेंगे. अरे हम बटेंगे भी नहीं कटेंगे भी नहीं, लेकिन ध्यान रखो हम आपको लूटने भी नहीं देंगे. भाजपा की नीति है कि हम महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तों को बांटेंगे. लुटेंगे आणि बांटेंगे. बटेंगे तो कटेंगे नाहीये, लुटेंगे और बांटेंगे. ही लूट चाललेली आहे महाराष्ट्राची. काल नांदेडला होते आणि त्यांनी बाळासाहेबांची तारीफ केली. आजपर्यंत मी आणि मीच. कारण त्यांना कळलं की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही. सडकी, कुचकी, नासकी, गळकी, ही मोदी गॅरंटी, खोटी मोदी गॅरंटी चालत नाही. इकडे नाणं एकच खणखणीत चालतं, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं चालतं. भले हे सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देत असेल, तुम्ही काळजी करू नका. आपलं सरकार आल्यानंतर आपण ते 3000 देणार आहोत.